नमस्कार मंडळी. मनातल्या मनात साठवून ठेवलेल्या दुःखाला हास्याच्या मार्गानं वाट करून देऊया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, विनोदाचा धमाल हंगामा घेऊन थिएटर्समध्ये दाखल झालेला आहे परितोष पेंटर दिग्दर्शित लोचा झाला रे हा चित्रपट. आणि आज या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेली आहे या चित्रपटाची संपूर्ण टीम. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येतात या चित्रपटाचे दिग्दर्शक परितोष पेंटर, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते विजय पाटकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. नेहमीच इथे येतच असतोस, पण मला वाटतं चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं आज तू पहिल्यांदा इथे आलेला आहेस, तर काय सांगशील लोचा झाला रे विषयी? सुरेश जयराम सरांचं एक नाटक होतं पती सगळे उचापती, त्याच्या लाईनवरचा सिनेमा आहे. आणि अंकुश दादा, वैदेही परशुरामी, सयाजी शिंदे सर, विजय पाटकर सर, रेशमताई, प्रसाद खांडेकर. येस, द सॉइल ऑफ द सन ऑफ द सॉइल. काय मातीतला कलाकार आपला प्रसाद खांडेकर दादा पण या चित्रपटाचा एक प्रमुख भाग आहे आणि त्यांनी संवाद लेखक म्हणून देखील काम केलेलं आहे. प्रसाद खांडेकर साठी जोरदार टाळ्या. येस. आणि काय म्हणूया की ना, प्रत्येक सिनेमाच्या आपण म्हणतो मनोरंजनाची 100% हमी, तसा एक विनोदी सिनेमा जो निखळ करमणूक करेल. आणि सिनेमा लंडनला शूट केला आम्ही, करताना खूप मजा आली आहे. आणि खरंच प्रसादने खूप उत्तम संवाद लिहिलेत आणि उत्तम सगळ्यांची कामं झाली आहेत. गाणं आता सोशल मीडियावर जे गाणं लॉन्च केलं किंवा ट्रेलर लॉन्च केलं त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे. तर विनोदी सिनेमा आहे आणि हा मंच महाराष्ट्राला हसवत असतो, त्यामुळे इथून प्रमोशन होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. हे घरच आहे आपलं आणि घरातल्या लोकांना सांगतोय 4 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात लोचा झाला रे रिलीज होतोय, नक्की बघा. येस, थँक्यू सो मच. तुमच्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्याशी गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी तुम्हाला सगळ्यांना स्थानपन्न होण्याची विनंती करते. येस, थँक्यू. थँक्यू सिद्धू. मंडळी, एका गावाच्या एका सायकल मार्ट मध्ये रंगतीये एक लव्ह स्टोरी आणि हा प्रेमळ परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. आरती आयलिंग जरा व्यवस्थित करून घेतो का नाही मामा? करतो की ऑइलिंग, काय काळजी करू नका. चैन पडली आहे तेवढी लावून देतोय. आता पडणारच नाही होय. ह्या नागात सायकली चालवलं तर मग काय होईल? चैन नाही पडायची तर काय होईल? सानिया, हेकण्या कोणाला बोलतो? अयो, ही टिटवी बी आणली होय आज. माझी आई मरशील ए. इथं नाही की मागणं. काय सांग म्हणजे शितले, हिला कशी आणते का तू? बारकीशी आहे का? दांड्यावर बसवती का खांद्यावर बसवती? जास्तीचं बोलू नको आईजा. मग तू कशाला बोलले का जास्तीचं? तू बोल नको लई तुझं थोबाड हिताने काय करा तुम्ही? कळत नाही तू बसले आणि भांडतो का रे तू? मामा कळत नाही तुला? गावातले पुरी आहेत का नाही? आहेत की आणि गावात. त्याची जी भांडतोस बे तू. नाही तर आणि हे बघ, जे काय असेल तर नीट लावून दे. चैन त्यासनी देतोय. सगळा खर्च येतो माझ्या खर्चात जोड, आहे का नाही? चालतंय की. ही संबेरांची शिकली आले गुणाची हे. वय तर खर तर मी तिला माझी सून करून घेणार होतो, हा मामा. पण मला पोरगा नाही रे, हा. मुलगी आहे ना, हा. म्हणून राहिलं. आहे का नाही? नाही, करतो आता तू म्हणताय तर. पण मामा, इजा असली छोटी मोठी कामं करत नसतोय. तुम्ही म्हणताय म्हणून करतोय बरं का. ए लवकर ती करून दे. करतो की. हाय की नाही? होय तर. आणि पोरीनो हा. पटकन घरी या, वय वय संध्याकाळ होती. हा. हा?
हा. येतो मी बाय मामा या. निवांत जा बरं का मामा हो, हो. हा? काय रे हेकण्या ओय, ओय, अगं, ए, लय ए. माजलंय तुला हेकण्या म्हणतोय मामा समोर मला अरे. हा? माजलाय वय लय ए, शिकले एवढी वळसा घालून आली तुला भेटायला हेकनी म्हणतोय तिला तुला काय करायचं का हेकणी म्हणतोय तुला मी असताना मग मी निघून गेले असते तुला माहिती आहे काय मग मी काय ऐकणार हाय वय हा. चल गा अब्दुल चाचाकडे जाऊ चैन दुरुस्ती करायला ए शिकले अगं मुद्दाम बोललो की ती म्हातार होतं म्हणून जरा गुलू करता नाही आलंय माहित आहे मला नको एक्सप्लेन करू हा? कशाला व्हॉट्सअप पाठवला तेवढं सांग आ व्हॉट्सअप कशाला पाठवला इथं कशाला बोलवलं असं शायनिंग मारते शिकले मी हाय का नाही हम्म. तुझ्यासाठी हाय का नाही मी हाय का नाही शायरी लिवली मला excitement येते ना, तुम्ही असं करतात. दरवेळेचं आहे तुझं Sorry, माझं होतं. आमच्यात लक्ष घालू नकोस तू तिथं बघ मग थोबड तिथं करते ग ऐक की. शायरी ऐक की तवा मेरे दिल की नदी आटी है मेरे दिल की नदी आटी है सोचा तेरा दीदार करके थोडा पाणी भरलो ह्याची शायरी ऐकून आज हगवण लागते वाटतं मला आणि नाचता आणि काय? गप्पे. अशी शायरी असते होय? ए लाल चोचे धुत्तर तोंडिया मधी बोललीस का तुडवीन तू तोडवशील मी सांगेन ना मग पाम्याला शिकले पाम्याला येत नाही अशी शायरी करता मग? माझा इजा करतोय चांगल्या आणि ए शाने ए लाल चोचे शाने कधीतरी तुझ्या दिलाचा कान कर आणि ऐक माझ्या आणि शितलीच्या इश्काची चांदणी लुकलुकताना दिसल हाय का नाही शिकल्या चल इथून लय टाइमपास करतोय हो आईस ना आईस आली ना तू वरडल तुला नाही नाही हे हा येते ते इसरूनच गेले हे तुझ्या नादात असं होतंय बघ सगळं इसरायला होतंय मला ऐक माझं हो कसं आहे मी ना आईला खोटं नाटक सांगितलंय की मी दळण टाकायला चालले हा, म्हणून मग? आणि सायकलची चैन पाडून तुझ्याकडे आले तेव्हा ऐक माझं जे काय असेल ना ते पड्डीशी सांगून टाक नाही तर आई बारक्याला पाठवल माझ्या मागाव हा सांगतोय की सांगून टाक कशा पायी बोलवलेस मला जरा चैनी शैच बोलायचं होतं चैन पडत नाही वय माझ्याशिवाय तर हम्म ऐक की बोल की डोळे बंद कर काय करणार आहेस कर की डोळे बंद बाबू डोळे उघड की सोन्याची चैन बाबू बया मा अरे बाप मरते का ग तुझं काय का सोन्याची चैन बघितली बाबू सोन्याची आहे होय. होय तर बया शितले तुझ्यासाठी सोन्याची चैन आणली काल तालुक्याला गेलतो ना सोनू माझा लय नशीब काढलंच ग पुरी पार सोन्याची चैन नाहीतर माझा पम्या 1 रुपयाचा चिंगम देतो खायला ए चिंगम सगळे थांबते का जरा हं? आमचं प्रेम काही चिंगमवाला नाही संगमवाला आहे बाबू हे असं काहीतरी बोलतो मग लय गुदगुल्या होत्या दोघ मला बोल शितले बोल चैन आवडली का नाही आवडली आवडली तिचं काय का मध्ये काय म्हणजे टाइम नको ना घालू चल ना लवकर शिकले लवकर कर हा हा, ऐक नाही नाही पहिली गोष्ट तू दिली हे खरं आहे हा. पण मग मी माझ्या घरी काय सांगू आईला शितले सांग की रस्त्यात गावली कुठतरी आणि रस्त्यात गावलेली मी अशी घरी नेली तर माझं थोबाड पुढे नाही ऐके ए नग नाच करू घेऊन जा की त्याच्यावर बघ की आपलं नाव लिहिलंय बघ की व्ही आणि येस लिहिलाय का नाही नाही हे सगळं चांगलं आहे पण ह्याचं पण काय सांगू रवी आणि ह्याच काय याचं काय सांगू आहे ब्रँड आहे म्हणावं आपण काय ब्रँडपेक्षा कमी होय अरे ब्रँड फेकून मारेल माझ्या तोंडावर नाच काय नको. करू ए, बाबू. हे ठेव ना तुझ्याकडे नग निकी ग नको नाही हे नको असं मग थोबाड करतोय ना मग मला काही बोलता येत नाही निकी मग नेते पण एक अट आहे काय ही चेन जर तुम्हाला स्वतःच्या हाताने घातलीस का नाही तरच मी घेईन आज काही फक्त चेन घालणार आहे वय मी काय करणार आहेस तवा हम्म.
अरे सांग की लेका काय करणार आहेस? मी आहे का नाही? काय आज आहे का नाही? काय मी घरी जाते. कुठं जाऊ नकोस इथं थांब. अरे, मला वाटलं तुम्हाला यावं लागेल जरा. नाही लाग- काय येळ नाही लागत. अगं मी एवढंच म्हणणार होतो, मी आहे का नाही व्हिडिओ काढणार आहे आज. इडिओ हा. इडिओ काढणार. माझा पम्या पण इडिओ काढतो माहित आहे का? शितले आम्ही चिंगम खातो ना तो मी असा फुगा करते त्याचा हाणतो. पागल आहे की नाही? असं कळंगळीच्या नका नाही ना फुगा फोडतो. ते चिंगम आहे ना असं नाकावर लागतं माझ्या. मग मी असं नाकन खडवडत बसते ना. त्याचा व्हिडिओ काढतोय तो. येडाच आहे एक नंबरचा. दीपे कधी लक्षात आलंय का ग तुझं प्रेम लय दळभद्री आहे म्हणून? व्हिडिओ काढ की माझा. धर काढ की शितले व्हिडिओ काढ की व्हिडिओ सांगते काढायला. पटापटा बरं ऐक व्हिडिओ काढा आणि लक्ष ठेव कोणी येतंय का नाही ते. ऐक की वळ. मला करू दे की थांब की. कर इजा! ए, इजा! अरे ते मामा हा. तुम्ही कसं काय हिताने ते सांगायला विसरलो बॅग. काय हो? अरे ते सायकल घेतली होती की नाही नवीन मी. हा. आता ते आधी आहे ना असं टिरिंग वाजायचं रे. हा. आता घंटी टुरुंग वाजायला लागले. काय मामा काय झालं? ए अरे तुम्ही अजून हितच आहे व्हय? हा ते हे ज्या फाक्या मारत बसलाय इकडच्या तिकडच्या लवकर काम करून द्यायचं तर. काय चाललंय? अरे तू पटकन चैन लावून दे की नाही? घरी जायचंय त्यांना. गावातल्या पोरी इतकंच कसं तुला? ए पोरी आण पटकन. गाव टाइम होतोय. थँक्यू मामा थँक्यू. या पटकन. ए कर पटकन. करतो बघ काय झालं बघू का तुझ्या सायकल. ए बाबा ऐक लेका तू माझं ऐकतो का इजा इकडे बघू नकोस. ऐक तू तुझे काय आहे ना ते माझ्या हातात दे चैन. आता काय घालायचं बिलायचं नाटक करू नको. होय, होय. ऐक ना बाबा नको की माझ्या ग मागं. शिकले. काय एवढी पैसा गोळा करून चैन बनवली. स्वतःच्या हाताने घालायचं सुख तरी मिळू दे की मला. प्लीज ना बाबू प्लीज की. बरं घाल ये. तू ए, ऐक की नाही. थांब आता पड्डेशी घालतोय बघ असा चालू एकदम. केलाय. ए इजा! हा, ये, इजा! अरे ते राहिलंच सांगायचं बघ. हा मामा हाय का की मी काय म्हणतो. हा. सारखं कशाला येत आहे हा फोन आहे ना हो हातात. हा. मग फोन का नाही करत तुम्ही मला? लेकीन घेऊन दिला का नाही फोन? हा. कशाला तंगड तोडत इथपर्यंत येत आहे अरे लेखीन दिलाय फोन घेऊन पण तो मला घेता येत नाही. म्हणजे उघडताच येत नाही. हा. नुसतं चित्र दिसतं. हा. चित्र दिसतंय का नाही हा. त्याच्या घरी जातोय आणि विचारतोय काय बाबा तुझं काम आहे कशाला फोन केलता मला. हा पटकीने ते टायर बदली करून दे चल. देतो तुम्ही जा टायर बदलायचा आहे ना. हा. सारखं खराब होते ती कशी खराब होते ती हो? हे आता बदलून देतोय तू बसनी टायर. पटकन करून दे. एकच डाव हा, परत हा. नाही यायचं. हा ठीक आहे. जा अरे तुम्ही अजून हितच आहे. इथंच आहे. अरे कळत कसं तू वाजलं किती? ए पोरा अरे तू चैन लावून दिली नाही अजून हेच नाही. चैन लावतो. अरे हिताने काय करायला लागलास? पटकन चैन लावून दे. तुला जमतंय का चैन लावायला? हा? मी लावू का? नाही मामा कशाला पोटाव पाय देताय लावतो ना मी. नाही मामा अरे- आतापर्यंत आहे ना गावातल्या सगळ्या सायकलीच्या चैनी लावून झाल्या असत्या पण ह्याचं काय होईना. हे? हा मामा हा काय किती वाजलेत कळत नाही का? अरे पोरी घर संध्याकाळ झाली घरला जायचं पोरीस घर- हा. आणि हे पोरीनो पटकन गेला कळत कसं नाही. अरे चैन लावायला एवढं लागतं हे तुला. चल काय हो अयो हा? सोन्याची चैन. हा? देव बघतो रे. काय बघतो मला सोन्याची चैन भेटली. मामा नाही. ए, ए, काय झालं? हिताने काय झालं? गळ्यात बघ चैन दिसते. चैन कुठं आहे बाय गिळली बिळलीस की काय ग? बाबांनी दिलेली चैन होती मग काका. हा. हे जरा चैन बघू. हे एक मिनिट. हे माझीच वाटते चैन. ही चैन तुझी आहे होय? होय. ही तुझी चैन कशावर ना? कसं म्हणजे VS लिवलंय की त्याच्यावर. अच्छा हा. ए ओ मामा हेकरे इकडे. काय हो मामा. तुला कसं कळलं रे ह्याच्यावर वी असलेलं ते? हा तुला कसं कळलं? ते मग ही मला सांगत होती ना हा. की तिची चैन हाय ती हरवली. ते ह्या थुत्तर तोंडाने ऐकलंय वाटतं. लाज वाटतं कर आमचं पोरींचं बोलणं चोरून ऐकतोयस का? हाय का आता मामा पोर एवढ्या मोठ्यानं बोलतील VS ची चैन हाय VS ची चैन हाय तर ऐका येणार नाही होय. असं ते आहे? ऐकलं मी. बर बर. ए ठीक आहे असं खाली पाडू नकोस. कळतं का नाही? आणि शेतले तू इकडे इकडे. काय हो मामा
कामाची आहेस, त्या कामाची. पोरीची नादी लागू नगस अरे ती पोरगी मला लई चालू वाटते. काय बोलते हा म्हणजे मी मगा धरणं येतोय का नाही ती पोरगी त्याला चोरून चोरून बघते. या दोघांचं जांगाट आहे असं मला वाटतंय. तू काळजी घे. हा, मी काळजी घेते. तिच्या नादीला आणि तू पटकुनी चल. हा मी तिला घरी सोडते हा. आणि परत तिच्याशी संबंधच तोडून Yes, 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 तुम्ही लगेच. पुढे व्हा होय, होय, मामा होय. परत येऊ नका हा. म्हणजे निवंत राहा. परत येऊ नका. काय काय बोलले ते म्हणले तुमच्या दोघांचं जंगाट आहे. मी होय या वांडर तोंडीवर हाडे मी पण ह्याला पसंत करणार आहे वय पम्या आहे माझ्यासाठी. अगं ते बोलायचं म्हणून बोलले ग बाय माझे. बोलायचं म्हणून बोलले. तुमच्या दोघांचं नाव उगाच जुळलंय माहितीये काय. म्हणजे नेकस टाइम पासून नाही येणारच नाही आहे मी तुमच्या बरोबर. कसं होतंय माहितीये शितले हे फिल्म तुमची आणि बॅनर माझा छापला जातोय. बॅनर कशाला छापतो आम्ही पम्याला कळलं ना तर तू संपला म्हणून समज. ओय, मामा. आईचा फोन आला. मी नाही आहे. होय. आईचा फोन आला. होय. मी नाही आहे. ऐक, कुठं थांब, नाही. मी थांब, आहे. शितले. थांब, थांब, थांब. एक मिनिट शितले ऐक शितले माझा ऐक मला- फोन उचल फोन उचल वेगळं काम असेल फोन उचल घाबरू नको न बाय चल. नको नको थांब तुझा नको. हाय बोल ग. अगं कुठं नाही ग दळणाच्या दुकानावर हाय म्या. तू दळणाच्या दुकानावर आहेस वय अगं ते सायकलची चेन तुटली ना हो, तर मी ते सायकल माटवर आले इथं. हा नको 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 अगं नको अगं आई नको अगं आई. काय म्हणले आई आई म्हणले तुझ्या बापाला पाठवते तू माघारी फिर. तुझा बाप येईल मागणं सायकल घेऊन. आता झाली आता मी मरते. हे ऐक ना मी काय म्हणतो ऐक ना शितले तुला जायचंय तुझा घरी तो बापले बेकार नाही, आहे नाही. पण मी काय म्हणतो मला एकदा चेन घालू दे बाप 5 मिनिटांनी येईल मी 2 मिनिटात चेन घालतो चालेल. रजनीकांतच्या स्पीडनं चेन घालतो ते नको आता हिडिओ काढू. हिडो नाही काढ Direct हिडो नाही chain काढ घाल. तू ओळखी हा वळखी. मानिक 1 मिनिट थांब अडकली ही. हा चल 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 हा घालतो तो बाप यायच्या आत घालतो का नाही बघतो हा वळ इजा! मामा अरे काय हिची चेन तुझ्या हातात कशी काय. मामा शितले तुला बोललो होतो का नाही ह्या दोघांचं जांगाट आहे. आणि ही पोरगी अख्ख्या गावाला नादी लावते. आता सायकल वाल्याला नादी लावते. तू गेलास मामा मी का तू आता मिळालास. मी का? अख्ख्या गावातल्या लोकांना सांगतो लहान लहान पोरीला तू नादी लावतोयस. मिळालास तू आता. लहान नाही आहे, मी ए, आता गप तू. सांगून ठेवते. शितले तू अहो, शितले, अहो, ऐका. तू घरी चल. पम्याचं ना माझं घरी कळाल मला हाकलून देतील का? अगं मरू दे का कळू दे तुझं पाम्याचं माझं आणि पम्याचं कळलं ना तर तुझा आणि शितलीचा पण कळाल लक्षात ठेव. हा कळू ए शितले वा वा किती गोड परफॉर्मन्स. आम्हाला फारच आवडली लव्ह स्टोरी. मस्त. प्रसादा इतकं ब्युटिफुल परफॉर्म करता तुम्ही सगळे विशेष करून नमा आणि पृथ्वीक तुम्ही तुमच्या त्या छोट्याशा विश्वात घेऊन जाता आम्हाला काही काळाकरता. आम्हाला विसर पडतो की इथे आपण तुफान हसायला आलोय. काही क्षण तुम्ही खूप वर्ष मागे नेता जेव्हा अशा टिपिकल लव्ह स्टोरीज बघायचा एरा होता. आपलं वय पण होतं आपलं म्हणजे आमचं वय होतं ते म्हणजे आमचं अजूनही आहे पण तरी पण त्या विश्वात त्या एरामध्ये तुम्ही घेऊन जाता. तुमच्या विश्वात आम्हाला अशी मस्त फेरी मारून आणता. आणि आज अरुणनी जितक्या वेळा तुम्हाला डिस्टर्ब केलं तितक्याच वेळेला ते आम्हाला पण डिस्टर्ब झालं. अरुण हे तुझं क्रेडिट आहे. तू प्रत्येक वेळेला त्यांच्या त्या विश्वातनं आम्हाला बाहेर काढत होतास आणि तुम्ही तेवढ्याच ताकदीने परत घेऊन जात होतात. व्हेरी ब्युटिफुल परफॉर्मन्स. आणि इतकी भोचक आणि आगाऊ मैत्रीण करतेस ना तू शिवाली. कमाल. फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. खूप धन्यवाद. मंडळी आता आपण जाणार आहोत भावमधुर गीतांच्या मैफिलीला. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार स्वागत आहे तुमचं. नमस्कार तुमचं रसिक प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे. अतिशय वेगळा म्हणजे अरे बाप रे एवढ्या वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गीतझंकार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा.
रसिका मी या कार्यक्रमाचा शंखवादक महात्मा ना सूत्रसंचालक मी सत्यशील सरपोतदार. गेली 18 वर्ष मी सूत्रसंचालक आहे. इव्हेंट म्हणू नका, गाण्याचे कार्यक्रम म्हणू नका, मोठमोठाले पुरस्कार सोहळे म्हणू नका, खरं तुम्ही काहीच म्हणू नका, मला काहीच येत नाही. पण गेली 18 वर्ष माझ्या हृदयात कलेबद्दल प्रेम आहे आणि पुढे पुढे करायची उर्मी आहे. त्यामुळे आजपर्यंत ही वाटचाल मी केलेली आहे. रसिको हो, पूर्वी मी खूप स्पष्ट बोलायचो. मी असं पूर्वी बोलायचो नाही, पण 2 वर्षापूर्वी कप सिरपचं झाकण होतं, त्याला जीभ लावण्याचं निमित्त झालं आणि जीभ कापली गेली. रसिको तेव्हापासून मी हे असं बोलतोय. रसिको आज इकडे सुगम गायन करायला आलेले आहेत लनमोल लिमिनोल लो लेवल मिनिमम मनोमिलन स्वर छेडे. मल्लोल चरण चढे इथे आले ना आहेत आणि त्यांच्या बरोबर आहेत चावट रागिणी, हवट सागिणी, काय बोलताय तुम्ही? रागिणी अविट रागिणी आलेले आहेत. जोरदार आणि त्या दोघांचंही आपण स्वागत करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. रसिको हो गायन म्हणजे काय? रसिको हो गायन म्हणजे काय? स्वरांगातून आपले जे कंप बाहेर हृदयांत तारा, या हृदयांच्या तारा जेव्हा अंतर्मनात असं असतं ते कठीण असतं, ते एवढं सोपं नसतं संगीत. हे कठीण संगीत सोपं करून द्यायला आज आपल्याकडे आलेलं आहे मनोमिलन आलेले आहे. काय बोलताय तुम्ही? ज्यांना सगळेच शिवाजी पार्कचा आशिष नेहरा म्हणून ओळखतात. तर हे शिवाजी पार्कचे आशिष नेहरा आणि त्यांचं पहिलं पुष्प ते माळणार आहेत. धन्यवाद 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 सत्यशीलजी, तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही यथाशक्ती आमची ओळख करून दिलेली आहेत. शहाणा हा ए शहाणा खाली बसा, मागच्याला दिसणार नाही, खाली बसा. हा बरं. तर रसिका हो, गेली 3 वर्ष मी आणि अविट रागिणीजी हा गीत झंकार नावाचा कार्यक्रम करत आहोत. हो ना हो ना हो ना. आणि तुम्हाला सांगायला अत्यानंद होतोय मला की तुमच्याच आशीर्वादामुळे हो ना हो ना हो ना हो. आज या कार्यक्रमाचे आम्ही 500 प्रयोग पूर्ण करणार आहोत. हो ना हो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. चांगलं आहे चांगलं आहे. म्हणजे हे खूप वेगळी गोष्ट आहे. एखाद्या कार्यक्रमाचे 500 प्रयोग व्हावेत ही खरं तर किती वेगळी गोष्ट आहे. आजच्या घडीला 500 प्रयोग होणार. 500 हा आकडा अतिशय गमतीशीर आहे रसिको. रसिको या 500 आकड्यावर मला एक किस्सा आठवला बाबूजी आणि गदिमांचा. अरे वा, हो का? बाबूजी एकदा गदिमांच्या घरी गेले होते. बाबूजी म्हणे मला चहा पाहिजे. गदिमा म्हणाले थांब. त्यांनी चहा दिला. तो चहा त्यांना आवडला बाबूजींना. बाबूजी म्हणाले हा चहा खूप चांगला आहे, मला अजून एक देशील का? यावर गदिमा म्हणाले, नीट लक्ष द्या, यावर गदिमा म्हणाले एक काय 500 देतो. ते मोठ्या लोकांचे मोठे किस्से असतात आणि नकळतपणे ते आपल्याला काहीतरी देऊन जातात समाजातून. काय देऊन गेले हे या किस्स्यात ना? गदिमा काय देऊन गेले? काय किस्सा होता हा? नाही गदिमा आणि म्हणजे हा बाबूजी किस्साच होतं. नाहीये मुळात. ह्यात किस्सा, अरे चिडत नाहीये मी. किस्सा सांगायचाच असता तर आपण प्रसाद लोकांना बोलवलं असतं की नाही इथे. हो ना हो ना हो ना. त्यांचे किस्से रचित असतात पण पटतात. हो ना हो हो. मुळात ते जास्त रिस्कच घेत नाहीत. पुष्कर श्रोत्री प्रसादोक या दोघातच ते खेळतात, जास्त बाहेर जातच नाहीत. हो ना हो ना. यांनी ते डायरेक्ट बाबूजी गदिमा यांचं नाव घेतलं. नाही, बाबाला जे ऐकवत आलेलं आहे त्या पद्धतीने नका बोलू असं नका. करू. असं काय? अहो, किस्स्यामधनं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे किंवा गमतीशीर तरी असला पाहिजे. मिळालं नाही ह्याच्यात. गंमत किती आली? हो अरे, अरे. 500 गंमत आहे ना त्याच्यात. खूपच गंमत आली. हा. मला गदिमांचं वाटलं म्हणून मी आपलं ऐकायला गेलो. असू दे मनोमिलन. आपण गाण्याला सुरुवात करूयात का? हो. कार्यक्रम आहे आपला. नमस्कार मंडळी, कार्यक्रम सुरू करूया आपण. हं? नमस्कार मंडळी. आपण कार्यक्रमाची सुरुवात नेहमी नाट्यसंगीताने करत असतो. हो ना हो ना हो ना. हे होना ना मला ते वाशी या शब्दाची आठवण करून देतो. म्हणजे म्हणजे वाशीमध्ये कसे 2 शब्द आहेत, दोन्ही परस्पर विरोधी आहेत. वा शी
त्याचं हो ना हे याला आठवण करून दिले, अतिशय चांगलं आहे. तर नाट्यसंगीत प्रेक्षक हो, कसं आहे, मराठी रंगभूमीला नाट्यसंगीताची एक भव्य परंपरा आहे. हो, परंपरा. आणि लहानपणापासून आपण नाट्यसंगीत पाहत आलेलो हे आहोत. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे मला आठवतं, म्हणजे आईचा हात पकडून मी एक संगीत नाटक बघायला गेलेलो होतो. संगीत एकच लाल्या. एकच प्याला, एकच प्याला. लाल्या लाल्या म्हणून काहीतरी आहे ना ते ते अश्रूंची झाली फुले, ते वेगळं नाटक. आता ते नाटक वेगळं आहे. हो, हो. बरं, ठीक आहे. हा? म्हणजे मग ते तुम्ही हा जो म्हणाले एकच प्याला. संगीत एकच प्याला मी माझ्या आई बरोबर बघितलेला होता. त्यानंतर संगीत प्रसादाची मंजिरी मी मदनाची मंजिरी, संगीत मदनाची मंजिरी, मनोमिलन प्रसादाची मंजिरी. प्रसादाची मंजिरी आहे. अहो पण ते नाटक आहे का? संसार आहे ना तो. विचारा त्यांना. हो, संसार आहे. यांच्या रीलकडे बघून वाटत नाही तसं. असं हरकत नाही. संसार आहे तर संसार आहे, हरकत नाही. तुम्ही मदनाची मंजिरी करून घ्या. लेखकाला आक्षेप नसेल तर मला प्रॉब्लेम नाही. आक्षेप का असेल? संगीत मदनाची मंजिरीच आहे. ठीक आहे, बदललंय ते. ते संगीत एकच प्याला, संगीत मदनाची मंदिरी हे मी बघितलेलं आहे. त्यानंतर हे बघितलेलं आहे संगीत संजय बल्लाळ. संशय बल्लाळ. संजय बल्लाळ. कुणाचा संजय बल्लाळ? संजय बल्लाळ बोलले ते. खरं नाव काय? संशय कल्लोळ. अरे बापरे, संजय बल्लाळ कुठून आलं? कोण? तेच. अरे आज होता आमचा इलेक्ट्रिशियन, त्याचं नाव चुकून आलं डोक्यात माझ्या. सॉरी. कसं बोलताय दादा तुम्ही? गाण्याचा कार्यक्रम आहे की नाही मुख्य? आहे की. मग गाणं होऊ द्या ना. सुरू करूया गाण्याचा सुरू कर. कार्यक्रम. तसा रसिको, problem नाही. आम्ही सुरू करतो सत्यशीलजी, आता. आपण कार्यक्रमाला कार्यक्रम सुरुवात करूया. कसं आहे रसिक हो, म्हणजे दरवेळी मला ही फरमाईश येते, तर म्हटलं आजच्या कार्यक्रमाची सुरुवातच आपण या संगीताने करावी, या हो ना, गाण्याने हो करावी. ना, हो तर मी गाणं गातोय, पेश करतोय तुमच्या समोर. हे चांगलं. संगीत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं सुप्रसिद्ध गाणं मनमंदिरा तेजाने. मना मंदिरा तेजानं हे जे गाणं आहे ते कट्यार काळजीत बसली. कट्यार काळजात घुसली. कट्यार काळजात घुसली. ते काय असेल ते कट्यार आहे ती, तुम्ही जिथे घुसायची तिथे घुसता. तुम्ही गाणं थांबवून असं चुकीचं नाव घेताय चित्रपटाचं. तसं नाही घेत रे, किस्सा महत्वाचा आहे. हे कट्यार काळजात घुसली याचे जे गीतकार आहेत त्यांनी हे गाणं लिहिलंय, मंदार सोळकर. तुम्हाला माहितीत का ते कोण आहेत ते? मलाच विचाराल. माहिती जे काय असतील ते. म्हणजे तर मंदार सोळकर यांनी शंकर एहसान लॉ त्यांना फोन केला की माझ्याकडे असं असं गीत आहे, ते गीत तयार आहे मन मंदिरा. शंकर एहसान लॉ यांनी लगेच या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे त्यांना फोन केला. उचला हो तो फोन, उचला तो फोन. हॅलो, हा मी आता हे बोलतोय सुबोध भावे. मी सुबोध भावे बोलतोय. एहसान म्हणाले की आमच्याकडे मनमंदिरा ह्याची ताळ तयार आहे, नीट लक्ष द्या. यावर सुबोध भावे म्हणाले रेकॉर्ड करूया. असं ते गाणं अजरामर रेकॉर्ड झालं. ही गंमत असते, मोठ्या मोठ्या गाण्यांची ही वेगवेगळी गंमत असते रसिक हो. एवढा गलिच्छ किस्सा आहे ना हा, एवढा दळभद्री किस्सा आहे ना. अरे पण हे झालंय, असं खरं झालंय. अजून कसं काय रेकॉर्ड करतात मग संगीत चित्रपटात? हा, डिरेक्टरला सांगणार, डिरेक्टर बोलणारच ना की रेकॉर्ड करूया. संगीतकारांनी फोन केला की संगीत तयार आहे, डिरेक्टर काय म्हणणार, चल लाईव्ह शो करूया असं म्हणणार डिरेक्टर. मला ते किस्सा नक्की ना करू काही. दादा ऐका गप्प बस ना. दादा ऐका ना तुम्ही. ऐका. त्याला सांग मला आता ह्याचं निवेदन नकोय. बरं मला गाणं मी गायचंय. दादा हे बघा, त्यांनी सांगितलंय तुमचं निवेदन आता नकोय. बरं, हे बघ, ठीक आहे. शांत बसूया. हरकत नाही. गाण्याचा कार्यक्रम आहे. मी तसा रिजिड नाहीये, मी फ्लेक्झिबल आहे. जसं पाहिजे तसं मला प्रॉब्लेम नाही. गप. रसिका हो, गाणं सुरू हा करूया. रसिक हो, गाणं सुरू करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोघांसाठी. अजून एक शब्द जरी बोललास ना आता तर बघ मी काय करतो. एक किस्सा आठवला होता, पण मी स्वतःला सांगितलं ही वेळ नाही ती. सांगितलं माझं होतं ते, तसा प्रॉब्लेम नाही. कंटिन्यू
वा 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 क्या बात आहे. क्या बात, तुला पण मारला पाहिजे. हा, बस. भारी. बघा हे मनोमिलन आपल्या दर्दी हास्यरसिकांना कसं वाटलंय. सई, अत्यंत सुरेख आणि सुरेल परफॉर्मन्स होता. ओमकार, विनोदाचा जायंट आपल्या बाजूला बसलेला असताना त्याच्या समोर तग धरून उभं राहणं हे सोपं काम नाहीये, पण तू ते करून दाखवलंस. फार मजा आली. मस्त बेरिंग होतं. काय सुंदर ऑब्झर्वेशन आहे चेतना. तू ज्या क्षणी तू तिथे बसल्यापासून आम्हाला तुझा आवाज कसा असेल किंवा तुला कुठली फुलं आवडत असतील हे सगळं आमच्या डोळ्यासमोर तू उभं केलंस तुझ्या बॉडी लँग्वेजमधून. फार मजा आली. समीर दादा, यू आर मॅजिकल. दुसरा माझ्याकडे शब्द नाहीये. फार मजा आली. मस्त. थँक्यू. पाहुण्यांना विचारूया त्यांना हा किश्यांचा कार्यक्रम कसा वाटलाय. रेशमताई, समय लोकांना म्हणतात ना की किती किडे आहेत ना ह्याच्यात अजगर आहेत, अजगर. कमाल. आणि स्टार्टिंग पासन मी इतकी हसली की आता माझं ना असं झालंय, आता इतकी हसत होते मी. आणि ते मध्ये हो ना हो ना हो ना हो ना हो ना, मला इतकं आवडलं ते. हो ना हो ना हो ना हो ना. आणि बिचाराचा मध्येच राग येतो आणि ती अहो चिडू नका, हो चिडू नका, परत राग शांत करून गाणं. म्हणजे इट वॉज आउटस्टँडिंग. मला खूप मजा आली, खूप खूप मजा आली. हा स्वीट. थँक्यू रेशमताई. मंडळी, आता आपण बघणार आहोत एका टीव्हीवरील धमाल चर्चा. आणि हे चर्चासत्र आपल्यासमोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. नमस्कार नमस्कार. MHN न्यूज चॅनलच्या महाचर्चेत मी रसिका वेंगुर्लेकर शिंदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर लोक हो, आज आपल्या या महाचर्चेचा विषय आहे ट्रोल धाड अफाट पोस्ट करी सपाट. आणि याच्यासाठी आपल्या स्टुडिओत काही मान्यवर उपस्थित आहेत. लोक, आपल्याला माहिती आहे की हल्ली सोशल मीडियावर एखादी पोस्ट येते आणि त्याच्यावर खूप विचित्र पद्धतीनं ट्रोल केलं जातं. आजच्या आपल्या चर्चेचा विषय हाच असणार आहे. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रोहित उर्फ सावत्या. तर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पिझ्झा विषयक पोस्ट केली होती आणि त्यावर लोकांनी खूप विचित्र पद्धतीनं ट्रोल केलं, त्यांना त्रास दिला. त्यामुळे हे नैराश्याच्या गर्तेत गेले होते. पण आता ते सावरले आहेत आणि इथे आपल्या सोबत स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यासोबतच आपल्या स्टुडिओत आले आहेत आम्ही खवय्ये या फेसबुक आणि व्हॉट्सअप पेजचे ऍडमिन पृथ्वी प्रताप सर. आणि सोबत आहेत सध्या फूड ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध असणारे हेमंत पाटील सर. स्वस्त आणि मस्त हा फूड ब्लॉग त्यांचा सध्या लोकप्रिय होतोय. आपल्या सगळ्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते मी. थँक्यू. लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूयात. रोहित उर्फ सावत्या, मी तुमच्याकडे येते. मला तुम्ही सांगा की सोशल मीडियावर अशी कुठली पोस्ट केली होती तुम्ही पिझ्झा विषयक ज्यामुळे लोकांनी तुम्हाला ट्रोल केलं. अहो, पिझ्झा खाल्ल्याचं नुसतं टाकलं तरी कुत्र्यावानी अंगावर आली हो माझ्या. म्हणजे मला काय सुचनच झालंय बघा, काय केलं पाहिजे काय नाही. म्हणजे तो दिवस मी कवाच विसरू शकत नाही. म्हणजे बघा, रविवारची दुपार होती, मी पिझ्झा खाल्ला आणि पिझ्झा खाऊन झाल्यावर मी पोस्ट टाकली, एन्जॉईंग संडे विथ चीज पिझ्झा. बर, ते पडल्या लगेच कुत्र्यावानी अंगावर आली हो माझ्या. हा, म्हणजे काय केलं पाहिजे मला सांगा ना. काय म्हणले माहितीये का मला, ए सावत्या तू काय लय माझा लाय सोय र. हा, काय रे फुल्या फुल्या फुल्या, तुला काय चटणी भाकरी दिसत नाही वय. हा, पिझ्झा आवडतोय वय रे तुला. आमचे कांदे पोहे काय मेले ती वय. हा, बर एक जण म्हणला मला, भजी खाल्ली असतीस तर काय तुझ्या बापाचं कोलेस्ट्रॉल वाढला असतो वय रे. हा, जा की म्हण, एवढाच पिझ्झा खायचे आहे ना तुला, जा की तिकडं पिझ्झावाल्या देशात जाऊन तिथंच राहा की, इटलीत जाऊन राहा की. काय खायची ती पिझ्झा खा तिथं आणि काय मरायची ती तिथंच मर. देशद्रोही समजायला लागले होते हो मला. अरे
देशद्रोही समजायला लागले होते मी. काय केलं पाहिजे सांगा ना मला. नाही लोक हो कळतंय, लक्षात येतं. एका पिझ्झाच्या पोस्टवरनं यांना देशद्रोही ठरवलं गेलंय. पुढे सांगा, पुढे सांगा. बर, एक लव सॅटरडे नावाचा एक असा ग्रुप होता. लव सॅटरडे. हा म्हणजे असा एक एक ग्रुप आहे, एक कम्युनिटी आहे जी शनिवारवर जास्त प्रेम करते. हा हा हा. लव सॅटरडे. तर लव सॅटरडे नावाचा जो ग्रुप होता का नाही, ते मला म्हणले तुला संडेच बरा आवडतोय र. हा, सॅटरडे ना काय तुझं वाकडं केलंय का? एवढंच जर असेल तर जा की मग सूर्यावर जाऊन राहा की. आता ह्याच्या आईला मला कळना झालेला का संडे आवडतोय तर सूर्यावर जाऊन राहायचं वय. म्हणजे काय संबंध आहे ह्याला? नाही हे विचित्र आहे, सगळंच विचित्र आहे. पुढे पुढे सांगा. बर, अजून एक ग्रुप होता, म्हणजे संस्था होती, काहीतरी वेगन संस्था होती. मला म्हणले तुम्ही चीज कसं काय खाऊ शकता. चीज हे गाईच्या दुधापासून बनवलेलं असते आणि त्याच्यावर जो पहिला अधिकार आहे तो गाईच्या वासराचाच आहे. अरे पण वासराचं पोट भरल्यावर जे दूध राहिलं असेल त्याचं चीज खाल्लं असेल ना आम्ही. तुला काय पडली त्याच्याशी? आणि तुला जर एवढं वाटतंय तर माझ्या मागं कशाला लागलाय? त्या कंपनीच्या मागं लाग की. बरोबर. अहो एवढं बोललो तरी आई बहिणीवरनं शिवाय द्यायला लागले हो मला. अरे अरे अरे. अहो रोज पिझ्झाचे फोटो बघून वर्षातनं एक दिवस पिझ्झा मागवणारा सर्वसामान्य माणूस आहे हो मी. मला यांना विचारायचं आहे की जसं यांनी त्या दिवशी पिझ्झाची पोस्ट टाकली तशी आज तागायत कांद्या पोह्यांची पोस्ट का नाही टाकली? असं नाही हो. कायला पाहिजे कांद्या पोह्याची पोस्ट? कायला पाहिजे म्हणजे? कायला पाहिजे म्हणजे कांदे पोहे जी आपली भारतीय संस्कृती आहे, जी आपली प्रांतीय अस्मिता आहे, त्याच्याबद्दल कुणी पोस्ट का नाही करत? कांदे पोहे ज्यांचा उल्लेख पुराणात आहे. सुदामाने काय आणलं होतं? पोहे आणले होते का पिझ्झे आणले होते मला सांगा? सुदामाने पोहे आणले होते की नाही? हे बघा, कांद्या पोह्याला आपल्याकडे महत्व आहे म्हणून आजही जेव्हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा मुली कांदे पोहे घेऊन येतात. हाच प्रॉब्लेम आहे. हा म्हणजे आजपर्यंत मुलगी पाहायच्या कार्यक्रमात फक्त मुलींनाच पोहे आणलेले आहे. म्हणजे काय? मुलगी पाहायच्या कार्यक्रमात एखाद्या मुलाने पोहे आणलेले आहेत का? हा, केलाय का असा प्रयत्न? कोणी केलाय का मला सांगा बरं. नाही हे हेमंत पाटील म्हणतात तो मुद्दा दुर्लक्षित करता येण्यासारखा नाहीये. कांदे पोह्याच्या कार्यक्रमामध्ये मुलींनीच पोहे करणं हा मुलीवर झालेला अन्याय आहे, या मताची मी सुद्धा आहे. हा नाही माय लग्न जेव्हा झालं मी पोरगी पाहायला गेला बा तेव्हा त्यांना माझ्यासमोर ढोकळे आणि फाफडा ठेवला. बघा, हा मी म्हणलं काय झालं तर म्हणे गॅस संपला. म्हटलं ठीक आहे चालतंय, काही हरकत नाही. आमची बोलणी झाली, लग्न झालं, संसार सुखानं करतोय. काय गरज आहे त्या कांदे पोह्याची मी म्हणतो. यांना माफी मागायला सांगा. काय संबंध? आता या चालू चर्चेत यांना माफी मागायला सांगा. नाही नाही मला हे पटलेलंच नाहीये. काय संबंध? आपली कांदे पोहेची प्रांतीय अस्मिता आहे ती सोडून हा माणूस ढोकळ्यानी पापडे खातो. यांना माफी मागायला सांगा. ढोकळ्याने पापड्याचा काही यांना माफी मागायला सांगा. यांना माफी मागायला सांगा. पृथ्वी सर तुम्ही टोक गाठताय. नाही नाही समजून गाठायला घ्या. हवं. लक्षात घ्या, हे बघा, एक वेळ मी या माणसाने खाल्लेले ढोकळ्यानी फाफडे मान्य करू शकतो कारण त्यातल्या त्यात ती आपली भारतीय खाद्य संस्कृती आहे. त्यामुळे मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा जो माणूस आहे, हा माणूस, या माणसाने काय पोस्ट केलं होतं त्या दिवशी की मी पिझ्झा खातोय. पिझ्झा ही आपली भारतीय खाद्य संस्कृती आहे का? तर नाहीये. आपली भारतीय खाद्य संस्कृती ही कांदे पोहे आहे. त्यामुळे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात फक्त कांदे पोहे असायला हवेत. अरेंज मॅरेज करायला हवं आपण. मी तर म्हणतो कांदे पोहे नकोच, डायरेक्ट लव्ह मॅरेजच करायला पाहिजे. नाही संबंधच नाही ना. मग एक मिनिट यांना सांगा, हे भलतीकडे जात आहेत. लव्ह मॅरेज ही पद्धतच आपल्याकडे निषिद्ध आहे मुळात. लक्षात घ्या. ऐका, माझा मुद्दा काय आहे की आपण लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या विषयांवर नको बोलायला. आणि जर हे मुद्दे आपण घेतले तर मग लिव्ह इन रिलेशनशिप आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या मुद्द्यांकडे सुद्धा जावं लागेल. नाही. त्या मुद्द्यांकडे आपण लक्ष नाही घातलं तर मग अन्याय होईल असं मला मग ही चर्चा इथे थांबवा. आपण लिव्ह इन रिलेशनशिप या प्रकाराकडे जायचंच नाही. हा प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीत नाही. नाही आपण नाही. लक्षात घ्या. एक मिनिट माझा ऐका मॅडम, माझा ऐका. लिव्ह इन रिलेशनशिप हा जो प्रकार आहे म्हणजे काय तर उपभोग घ्यायचा आणि जबाबदारी झटकायची. आपली संस्कृती ही आहे का? आपली संस्कृती काय शिकवते तर जबाबदारी घ्या. त्यामुळे आपले आई वडील आपल्यासाठी जी मुलगी जो मुलगा शोधतात त्याच्याशी लग्न करायचं आणि कांदे पोह्याचा कार्यक्रम करायचं. माझं सगळ्यांना आव्हान आहे, अरेंज मॅरेज करा. पृथ्वी प्रताप तुम्ही चुकीचं म्हणताय. तुम्ही असं ठरवू शकत नाही की अरेंज मॅरेज केलं पाहिजे. बरोबर. अरेंज मॅरेज हा किंवा लव्ह मॅरेज करायचा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. हा मला असं वाटतं. तुम्हाला काय जर वाटतं? आपल्याला रोहित उर्फ सावत्या तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे. तुम्ही सांगा लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज की लिव्ह इन रिलेशनशिप, तुमचं मत काय आहे हे आम्हाला ऐकून घ्यायचं. पिझ्झा खाल्ला होता मी. त्याची पोस्ट टाकली होती मी. माझं सगळ्यांना आव्हान आहे, अरेंज मॅरेज करा. पृथ्वी प्रताप
पृथ्वी प्रताप तुम्ही चुकीचं म्हणताय. तुम्ही असं ठरवू शकत नाही की अरेंज मॅरेज केलं पाहिजे. बरोबर. अरेंज मॅरेज हा किंवा लव्ह मॅरेज करायचा हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. हा मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? जर आपल्याला- रोहित उर्फ सावत्या तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे. तुम्ही सांगा लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज की लिव्ह इन रिलेशनशिप, तुमचं मत काय आहे हे आम्हाला ऐकून घ्यायचं. पिझ्झा खाल्ला होता मी त्याची पोस्ट टाकली होती मी. लोक कुत्र्यावानी मागा लागली होती हो माझ्या. कुत्र्यावानी मागा लागली होती माझ्या. हो, बरोबर आहे. यांचा हाच मुद्दा आहे की यांनी पोस्ट टाकली होती त्यामुळे हे ट्रोल केलं गेले. हा आपला मुद्दा आहे आजच्या चर्चेचा. पृथ्वी प्रताप हे विषय बदलतायत. हे विषयाला एक वेगळं वळण देतात. मला तुम्हाला विनंती करायची तुम्ही मुद्द्यावर या. मुद्द्याचं बोला. मुद्दा धरून बोला. नाही मी येणार मुद्द्यावर येणार. बरोबर. कळलेला आहे तुमचा मुद्दा काय आहे. हो. पण आता इथे जर भारतीय खाद्य संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे तर मी या माणसाने जो एक पदार्थ खाल्लेला आहे त्याचं मी नाव घेणार नाही. एक मिनिट म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही पिझ्झा हे म्हणणार नाही. नाही मी त्या तो जो काही पदार्थ आहे त्याला मी एक वेळेस मज्जा म्हणीन पण ते नाव घेणार नाही. तुम्ही मज्जा म्हणा, पिझ्झा म्हणा, सज्जा म्हणा, जे काय वाटेल ते म्हणा, पण मुद्द्यावर बोलूयात आपण. बोलूया. मुद्दा त्यांना जे ट्रोल केलंय त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. बरोबर. मला सुद्धा मुद्द्यावरच यायचं होतं. मुळात मॅडम मुद्दा असा आहे की आता हा जो एक पापभिरू असल्याचा आविर्भाव आणलेला हा जो एक इसम आहे, अरे अहो नाही तर हा माणूस ट्रोल झाला म्हणून तुम्ही इथे महाचर्चा घडवता. बरोबर. मग जेव्हा आम्ही भारतीय खाद्य संस्कृतीचं रक्षण करणारे लोक जेव्हा ट्रोल होतो तेव्हा का नाही चर्चा घडत? तेव्हा तुमच्या चॅनलला सोयरं सुतक नसतं. मिस्टर पृथ्वी तुम्हाला काय म्हणायचं सविस्तर सांगा. सांगतो. मी तुम्हाला सांगतो मी फिल्मबाज नावाच्या एका पेजचा ऍडमिन आहे. मी त्या पेजवरती काही आठवड्यांपूर्वी एक पोस्ट टाकली होती की जगातील सर्वमान्य सर्वश्रेष्ठ असा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विवेक ओबेरॉय आहे. तर मला ट्रोल का केलं? तेव्हा का नाही घडली चर्चा? विवेक ओबेरॉय हा सर्वमान्य सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे तेव्हा मला ट्रोल का केलं? नाही, मुळात आमच्या चॅनलने कुठल्या विषयांवर चर्चा करायची हा सर्वस्वी चॅनलचा डिसिजन असतो. आणि दुसरी गोष्ट, जगातले सर्वमान्य सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत. करेक्ट. सनी देओल जो आहे तो माझ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे हे मी सांगू शकतो. असं नाही होत ना. नाही. चर्चा रंगवा आता इथे. एक मिनिट पाटील साहेब, तुम्ही म्हणताय सनी देओल, हे म्हणतायत विवेक ओबेरॉय. मग तसं पाहायला गेलं तर मराठी सिनेस्टार आहेत, मराठी अभिनेते, त्यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. मी म्हणेन सुबोध भावे यांनी आतापर्यंत जितके बायोपिक केलेत तितके कुणीच केले नाहीयेत. इथेच सिद्ध होतं की ते आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट अभिनेता आहेत. विवेक ओबेरॉय याच्या आजूबाजूला सुद्धा कोणी नाही, इतका कमालीचा तो नट आहे. मग सनी देओलच्याही आजूबाजूला कोणी फिरकू शकत नाही. कारण त्याने जेवढे पंप उपटले तेवढे इंडस्ट्रीत कोणच उपटले नाही. नाही एक मिनिट त्याच्या ताकदीचं मला सांगू नका. कारण विवेक ओबेरॉय सुद्धा एका मुलाखतीत म्हणालाय की तो उत्तम बॉक्सर आहे त्यामुळे त्याच्याकडेही ताकद आहे. त्याचं नका सांगू मला. त्याचं नका सांगू. इथे तुम्ही दोघ जण ताकदीचा उल्लेख करताय. ताकदीचा जर निष्कर्ष काढायचा असेल तर मग जॉन अब्राहम आणि टायगर श्रॉफ यांनी त्यांच्या सिनेमामध्ये ताकदीचं प्रदर्शन केलेलं आहे. त्यांचा उल्लेख झाला पाहिजे. त्यांच्याबद्दल आपण बोललं विवेक गेलं पाहिजे. ओबेरॉय हाच एकमेव नट आहे. एवढासा तुकडा खाल्ला होता मी पिझ्झाचा. एवढासा तुकडा खाल्ला होता मी. मी तुमच्याकडेच येणार. टाकलं होतं मी मी. तुमच्याकडेच येणार. माझ्या मागे लागली होती लोक. रोहित उर्फ सावत्या, मी तुमच्याकडेच येते. तुम्ही बराच वेळ गप्पा तुम्ही बोला. तुम्ही बोललं पाहिजे. तुमचं मत व्यक्त करा. माझं मत म्हणजे बघा, माणसाचं जे खाणं असतंय का नाही ते नाही. तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण वाटतं? विवेक ओबेरॉय, सनी देओल की सुबोध भावे? कोण वाटतं? मॅडम कसं आहे, माझ्या मागे जी कुत्री लागली ती नाही, ऐका, ती पिक्चर मुळे नाही ती लागली, पिझ्झा खाल्ल्यामुळे लागली ती ना. त्यामुळे आपला मेन विषय जो आहे ना तो पिझ्झा खाल्ल्यामुळे झालेला आहे सगळा. तर पिझ्झावर आपण बोललं पाहिजे असं मला बरोबर आहे. वाटतंय. माझ्याकडे तुम्हाला सांगतो चिटर नावाच्या ऍप वरती एक ट्रेंड सुरू आहे फॉरेन फंड नावाचा. या माणसाचे बँक स्टेटमेंट चेक करा, याला परदेशातून पैसे येतात. काय म्हणून हा पिझ्झा खातो, म्हणून हा त्याच्या स्टोऱ्या टाकतो. माझ्याकडे चिटर नावाचा ऍप आता उघडा, त्याच्यावरती हॅशटॅग आहे बघा. पृथ्वी प्रताप, म्हणजे तुम्ही यांच्यावर आरोप करताय यांच्याकडे जो पैसा येतोय तो फॉरेन फंड आहे असं म्हणायचंय तुम्हाला? हे स्टेटमेंट आहे माझं, चेक करा त्याच्यात. तुम्ही लगा एक नंबरची नालायक माणसं आहे लगा. तुमच्यापेक्षा नाही ते ट्रोलर परवडले. निदान त्यांची थोबाड तरी दिसत नाही तो. कशाला बोलावलं तुम्ही मला? हा, साधा विषय होता बाबा. मी पिझ्झा खाल्ला, त्याची पोस्ट टाकली, लोक कुत्र्यावानी माझ्या मागे लागले, ती ट्रोल केलाय मला. त्याच्याविषयी काही बोलतच नाही तुम्ही. तुमचं चाललंय होय काय मॅडम? सावता खाम म्हणा होता ना स्वतःला तुम्ही. लाज वाटली पाहिजे हो तुम्हाला.
तुम्ही की नाही त्या खांबाच्या खालीच एवढं खणून ठेवलंय की नाही, चुकून कधीतरी कोणाचा तरी धक्का लागला आणि तो खांब असा कोसळला का नाही बघा फक्त. आणि ही वेळ फक्त तुमच्यासारख्या नालायकांमुळेच आलेली आहे. नाही खाना हो, अजून खाना तुम्ही, पाहिजे तेवढं खाना. पण एक दिवस तुम्ही नाही ना त्या खांबाखाली चिरडले गेले तर पिझ्झा खाणार नाही तवा मी. चर्चा करतायत मोठी, मला थांबायचंच नाही लागा ऐका इथं. रोहित सर, चर्चा करायला रोहित- लागली. रोहित- ऐका हरकत नाही हरकत हा. नाही. रोलिंग रोल कर रोल. हा तर लोक हो, रोहित उर्फ सावत्या हे चर्चा अर्धवट सोडून निघून गेलेले आहेत, पण हरकत नाही. आपल्यासोबत हे 2 पाहुणे आहेत आणि आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत. बोला. काय बोलणार काय? वा वा, मार्मिक अशी महाचर्चा होती ती. मस्त मस्त. विचारूया हास्यरसिकांना त्यांचं मत कशाला आहे, पिझ्झा की पोहे? म्हणजे परफॉर्मन्स कसा वाटला? सई. फार मस्त परफॉर्मन्स होता. समाजातील विविध विचारसरणींचं रिप्रेझेंटेशन तुम्ही तिघांनीत केलं, याचा मला फार आनंद आहे. आणि मला एक अजून महत्वाची बाब या प्रहसनातली वाटते की अनेक वृत्तवाहिन्या अशा अँकर्स किंवा असे अँकर्स उभे करतात ज्यांना विषयातलं काहीच माहिती नाहीये. तर त्याचं प्रतिनिधित्व तू इतकं उत्तम केलंस रसिका. त्यामुळे खूप महत्वाचे मुद्दे जास्त विनोदाचा गाभा न पकडता थोडा सिरियसनेस ठेवून आज मांडले गेले, जे अत्यंत महत्वाचे होते. त्याकरता तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. विजय दादा, तुम्हाला ही महाचर्चा कशी वाटली? उत्तम लिखाण. हे चौघे मला भविष्यातले उत्तम नट सापडलेत असं मला वाटतंय. वा, थँक्यू विजय दा, थँक्यू सो मच गाईज. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. विनोदाचा हा नजराणा घेऊन आम्ही पुन्हा हजर होणार आहोत उद्याच्या भागात. आणि उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे लोचा झाला रे या सिनेमाची संपूर्ण टीम. त्यामुळे बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.